कसं येऊन येत नाही मला पण बघायचं. हे सगळे शत्रू मारतात ना, असं कसं काय महाविकास आघाडीची मोठ आता मी चांगल्या प्रकारे बांधेल आणि तो बांधत असताना मी खंडाळ्यापासून ते अगदी पाटणपर्यंत पूर्ण वेळ पक्षाची बांधणी करण्यासाठी पूर्ण वेळ देणार आहे. मला पण बघायचं जिल्ह्याचं राजकारण कोण काय करतं. आता यापुढची जबाबदारी एवढीच वाढलेली आहे. येत्या 2-4 महिन्यामध्ये या असल्या सगळ्या निवडणुकीच्या धामधुमीतून आता विधानसभेची निवडणूक होईल. तर मला कल्पना आहे की मला निवडून आल्यानंतर काही लोकांना वाटलं हे निवडून आले तर फार मोठं संघटना आणि बाकीच्या लोकांना ताकद देण्याचा प्रयत्न करतील, म्हणून एखाद्या वेळा त्याला विरोध करायचा म्हणून या ठिकाणी तो प्रयत्न झाला असेल. पण तरी सुद्धा मी आपल्याला सांगतो की महाविकास आघाडीची मोठ आता मी चांगल्या प्रकारे बांधेल आणि तो बांधत असताना मी खंडाळ्यापासून ते अगदी पाटणपर्यंत पूर्ण वेळ पक्षाची बांधणी करण्यासाठी पूर्ण वेळ देणार आहे. शिवेंद्र राजे आणि मी एकत्र असल्यानंतर जे आहेच मला पण बघायचं जिल्ह्याचं राजकारण कोण काय करतं. मागच्या वेळेस जे आलं छान कसं येऊन येत नाही मला पण बघायचं. हे सगळे शत्रू मारतात ना, असं कसं काय कोणी पण असू कोणी पण वरचा देव जरी आला ना तर माझा देव महेश शिवेंद्र माझा देव या ठिकाणी मनोज घोरपडे देव, या ठिकाणी अतुल देव आहे. मी आता या देवांचं दर्शन घ्यायचं पण लोक अहोरात्र गाठतात. सगळ्यांना वाटत उदयनराजे निवडून आले पास लय भारी झाला, लय भारी झालं. म्हणजे तुम्हाला सांगू का त्याच्या पुढं यांनी सांगायचं तुम्ही प्रपोजल केंद्र शासनाच्या माध्यमातून जेवढ्या स्कीम्स आहेत वेगवेगळ्या तर नाही तर झालं तर माझी तर तुम्हाला काय वाटतं निवडून दिलं की तुमचं निवडून जाऊन आता काय तुम्ही निवांत नाही, तुम्ही निवांत राहायला मी याला म्हणून सांगतो